नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी साईनाथ गंदीगुडे एच जी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत. यामध्ये पोषक आहाराचे मूल घटक आज आपण पाहणार आहोत. तर या पोषक आहाराच्या मूल घटकामध्ये आपण काल प्रथिनाबद्दल आपण माहिती पाहिलो होतो. तर आज आपण कर्बोदके, ज्याला आपण इंग्रजीमधून म्हणतो कार्बोहायड्रेट असे म्हणतो, याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. मला सांगा, कर्बोदकाचं आपल्या शरीरामध्ये काय स्थान आहे आणि कर्बोदके कशापासून बनतात, हे सर्व माहिती आज आपण पाहणार आहोत. प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी MPSC, UPSC, तलाठी भरती, ग्रामसेवक, प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पाहायचं आहे कर्बोदके. तर यामध्ये आपल्याला पहिल्यांदा बघा, कर्बोदके म्हणजे काय? बघा, मानवाला विविध कार्यासाठी किंवा विविध क्रियासाठी 131 क्रियासाठी लागणाऱ्या कार्यशक्तीचा पुरवठा मुख्यतः कर्बोदकापासून होतो. मग मला सांगा, आपल्याला आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी क्रिया 131 क्रिया घडतात, तर या 131 क्रियासाठी आपल्याला जे कार्यशक्ती लागते किंवा जी ऊर्जा लागते, ती ऊर्जा सर्व आपल्याला कशापासून भेटते? तर कर्बोदकापासून आपल्याला ही ऊर्जा भेटते. त्यानंतर आपल्याला दुसरा मुद्दा बघायचा आहे की प्राण्यामध्ये स्निग्ध व प्रथिनापासून कर्बोदके तयार होतात व साठवली जातात. आता लक्षात घ्या, आपल्या जे प्राणी आहेत, म्हणजे उदाहरणार्थ मानवसुद्धा, आता मानवामध्ये किंवा प्राण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे स्निग्ध पदार्थ आहेत किंवा जे प्रथिन आहेत, यापासून काय तयार केले जाते? कर्बोदके तयार केले जातात आणि ते साठवली जातात. यानंतर तिसरा मुद्दा असा आहे की परंतु कर्बोदकाचे मोठे प्रमाण वनस्पतीच्या खाद्यपदार्थात असते. आता लक्षात घ्या, आता कर्बोदकाचे सगळ्यात जास्त जे प्रमाण आहे ते कशात असतं? तर वनस्पतीच्या खाद्यपदार्थामध्ये याचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये असतं. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की वनस्पतीत त्यांना लागणारी शक्ती सूर्यापासून मिळवतात. आता मला सांगा, वनस्पती काय करतात? जेव्हा आपण वनस्पतीला सूर्यप्रकाशामध्ये वाढीसाठी ठेवतो, तेव्हा वनस्पती काय करतात? त्यांना लागणारी जी शक्ती आहे, ती शक्ती कुठून मिळवतात? तर सूर्यापासून मिळवतात. म्हणजेच त्यालाच आपण आता सूर्यापासून जी मिळवण्याची जी प्रक्रिया आहे, या सूर्यापासून मिळवण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? प्रकाश संश्लेषण अभिक्रिया म्हणतो. त्याला इंग्रजीमधून म्हणलं जाते फोटोसिंथेसिस. आता मला सांगा, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे वनस्पतीत काय तयार करतात? तर कर्बोदके तयार करतात. म्हणजे फोटोसिंथेसिस प्रक्रियाद्वारे वनस्पती स्वतःमध्ये कर्बोदके तयार करतात आणि ते वनस्पती तयार केलेले कर्बोदके आपण आपल्या अन्नाच्या रूपामध्ये आपण ते खातो. त्यानंतर आता लक्षात घ्या, या वनस्पतीतील हरितद्रव्ये, सूर्यप्रकाशातील उष्णता, हवेतील CO2 व जमिनीतील पाणी यापासून कर्बोदके तयार होतात. आता मला सांगा, कर्बोदके कशापासून तयार होतात? आता वनस्पतीमध्ये फोटोसिंथेसिस प्रक्रिया आहे. त्या फोटोसिंथेसिस प्रक्रियेमध्ये प्रत्येक पानामध्ये काय असतो? हरितद्रव्य, त्याला आपण इंग्रजीमधून क्लोरोप्लास्ट म्हणतो. आता म्हणजेच मला सांगा, सूर्यप्रकाशातील जी उष्णता आहे, आता लक्षात घ्या, सूर्यप्रकाशामध्ये जी उष्णता आपण आताच काय म्हणतो? त्याला फोटोसिंथेसिस प्रक्रिया म्हणतो. आणि हवेमध्ये कोणता वायू आढळतो आपल्याला? CO2 वायू आढळतो. आणि जमिनीमध्ये जे पाणी आहे, या सगळ्यापासून काय आढळतं? तर या सगळ्यापासून कर्बोदके तयार होतात. आणि या कर्बोदके तयार झाल्यानंतर कर्बोदके तयार होतात आणि वनस्पतीत तयार झालेल्या कर्बोदकापासून त्याचा उपयोग आपण मानवास कार्यशक्ती मिळवण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो. म्हणजे लक्षात घ्या, आता हो का, एक लक्ष द्या, पहिल्यांदा आपण काय बघलो की वनस्पतीमध्ये सूर्यप्रकाशापासून ऊर्जा मिळते. त्याच्यानंतर हरितलोकापासून ऊर्जा मिळते. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं की म्हणजे वातावरणामध्ये CO2चं प्रमाण असते. या सगळ्यापासून आपल्याला काय भेटते? कर्बोदके भेटतात. मग या कर्बोदकाचा जर आपण उपयोग जर केलं खाण्यासाठी, तर मानवासाठी त्याच्यासाठी पासून आपल्याला काय मिळते? कार्यशक्ती आपल्याला मिळते. त्याच्यानंतर आता आपल्याला कर्बोदकाची व्याख्या पाहायची आहे. आता कर्बोदकाची व्याख्यामध्ये आता मला सांगा, कर्बोदके म्हणजे काय? आता कर्बोदकामध्ये लक्षात घ्या, काय काय असते? कार्बन असते. त्याच्यानंतर काय असते? हायड्रोजन असते. त्याच्यानंतर काय असते? ऑक्सिजन असते. या वायूचे रासायनिक संयोग म्हणजे काय होय? कर्बोदके होय.
परत एकदा सांगतो, कर्बोदकाची एकदम व्याख्या सोपी आहे. कर्बोदके म्हणजे कर्बोदके बघा, कार्बोहायड्रेट. आता लक्षात घ्या. का का म्हणजे कार्बन, हायड्रेट म्हणजे हायड्रोजन आणि हायड्रेट ऑक्सिजन म्हणजे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या तिन्ही वायूचं जे रासायनिक संयोग आहे, या रासायनिक संयोगाला आपण काय म्हणतो? कर्बोदके म्हणतो. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे या कर्बोदकाचं आपल्याला रासायनिक सूत्र पाहायचं आहे. आता मला सांगा, याचं रासायनिक सूत्र काय आहे? तर बघा, आत्ताच आपण काय म्हणतो? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. आता कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन जर म्हणलो होतो, तर यामध्ये कार्बनचं प्रमाण किती आहे? 6. हायड्रोजनचं प्रमाण किती आहे? 12 आणि ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे? 6. म्हणजे C6H12O6, C6H12 आणि O6 असं काय आहे? रासायनिक सूत्र आहे. कशाचं? कर्बोदकाचं. त्याच्यानंतर आता आपल्याला त्याच्यापासून अजून माहिती मिळवायची आहे की कर्बोदकापासून आपल्याला कार्बन मिळते, हायड्रोजन मिळते, ऑक्सिजन मिळते. हे सर्व रासायनिक संयुगे असतात. म्हणजे लक्षात घ्या, कर्बोदकामध्ये आपल्याला कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे सर्व रासायनिक संयुगे आपल्याला त्यामध्ये आढळतात. त्यानंतर आपल्याला अजून एक महत्त्वाचा मुद्दा पाहायचा आहे की त्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन. आताच आपण पाहिलं होतं की कर्बोदकामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन असते, तर यांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण कसं असते? निश्चित प्रमाणामध्ये असते. म्हणजे त्याचं प्रमाण 2:1 आहे. म्हणजे 2 हायड्रोजन असतील तर काय असणार आहे? 1 ऑक्सिजन असणार आहे. त्यानंतर कार्बनचे प्रमाण मात्र बदलते. आता कार्बनचे प्रमाण कसं असते? स्थिर राहत नाही. त्याच्यामुळं आता लक्षात घ्या, कर्बोदकामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. त्यानंतर त्याच्यानंतर काय म्हणलं आपल्याला? हायड्रोजनचं प्रमाण किती आहे? 2 आहे. ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे? 1 आहे. पण कार्बनचं प्रमाण मात्र निश्चित आहे का? नाही. कार्बनचं प्रमाण काय होते? कंटिन्यू बदलते, सतत बदलत असते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण कर्बोदकाबद्दल माहिती पाहिलेली आहे. जर हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद.